व्हेरी नाईस क्वेश्चन. नाही, या सगळ्यामध्ये पैसे हा एक फार महत्त्वाचा फॅक्टर असतो. बरोबर, की मला इथून ऑस्ट्रेलियाला जायचं आहे बरोबर, आणि तिथं जाऊन जॉब शोधायचा आहे, यासाठी मला काहीतरी किमान पैसे गाठीशी असणं गरजेचं असतं सर्व्हायवलसाठी. राईट. तर ती किती अमाऊंट असली पाहिजे? तुम्ही गाठीशी बांधून तिथं जाऊ शकता, किंवा ऑस्ट्रेलियन गव्हर्नमेंट तुमचं बँक बॅलन्स चेक करतं का, की किमान भाऊ तुमच्याकडे अकाउंटला 5 लाख रुपये असतील तरच तुम्ही या, असं काही? काय पैसे किती असायला लागतात, कसे राईट ठेवायचे? राईट राईट ओके, व्हेरी नाईस क्वेश्चन. फर्स्ट थिंग इज, तुमच्याकडे पहिल्या 6 महिन्यासाठी, समजा 6 महिन्यासाठी माझ्याकडे एवढे पैसे पाहिजेत. इफ यू आर कमिंग अलोन और इफ यू आर मॅरिड, देन अमाऊंट इज डिफरंट. सो इट इज सिम्पली सोलो येतोय मी. हां, सोलो बरं. तेवढे पैसे तुमच्याकडे पाहिजे. ओके. इवन इफ यू आर गोईंग सिंगल. नॉर्मली काय होतं की आपल्याला नोकरी नसल्यामुळे आपण सुरुवातीला एकटे जातो. पण गव्हर्नमेंट सेज नो, वी वॉन्ट दिस मनी इन युअर बँक. बरं. यू हॅव टू हॅव दिस मनी. म्हणजे किती अमाऊंट असते, म्हणजे असं काही बॅलन्स ठेवायला पाहिजे? हो, नक्कीच नक्कीच. साधारण अमाऊंट किती ते कितीपर्यंत असते? मी डॉलर्समध्ये सांगतो. बरं. $3,000 पर मंथ बरं. हा तुमचा खर्च आहे, असे 6 महिने. ओके. एवढी अमाऊंट तुमच्याकडे फॅमिली, तुम्ही इफ यू आर मॅरिड असेल तर तुम्हाला ती गव्हर्नमेंट. पण हे डॉलर्स कुठले? ऑस्ट्रेलियन डॉलर्स. आणि सोलो असेल तर? सोलो असेल, सिंगल असेल, तुम्ही डिक्लेअर केलं मी माझं लग्न झालेलं नाही आहे, तर तुम्हाला $1,500 पर मंथ असे 6 महिने, असे 6 महिन्याची बुंजीत तुमच्याकडे बँकेत असायला पाहिजे. मग तुम्ही तिथे जाऊ शकता. आणि इट इज गुड फॉर यू ऑल्सो, बिकॉज इफ यू डोंट गेट अ जॉब फॉर 6 months, देन यू नीड टू सर्वाइव्ह.